कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? असायलाच पाहिजे। तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर या दिवसाची सगळीच युट्यूबर्स अशी आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्याला कधी एकदा सिल्वर बटन मिळतंय। आपण ह्याच्यामध्ये आता युट्यूबवरती काम करतोय, पण आपल्याला आपल्या कष्टाचं फळ कधी मिळतंय ह्याचं प्रत्येक युट्यूबर्सना वाटत असतं आणि मला सुद्धा बरेच दिवस असं वाटत होतं, पण मला असं वाटत नव्हतं की मला सिल्वर बटन मिळेल। तर त्याचा केक मी स्वतःच्या हाताने करेल वगैरे असं मला कधीच वाटलं नव्हतं, कारण आपण छोटे युट्यूबर्स असतात, आपल्याला जास्त व्ह्यूज नसतात स्टार्टिंगला, पण काम करणं, कष्ट करणं, मेहनत करणं हे आपल्या हातात असतं आणि कष्टाला फळ मिळतं ना, सातत्य ठेवलं तर हे आपलं काम यशस्वीपणे पार होतं। आणि बरेच दिवसानंतर म्हणजे 1-2 वर्षाच्या प्रयत्नानंतर मला सुद्धा माझ्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे आणि तेच कष्टाचं फळ म्हणजे आपलं सिल्वर बटन आणि त्याचाच केक मी आज स्वतःच्या हाताने इथं बनवत आहे। तर आजपर्यंत मी भरपूर असे केक केले, कारण लॉकडाऊनमध्ये वगैरे तर मी दिवसाला 3-3, 4-4 केक बनवायचे आणि भरपूर असं मटेरियल पण घेऊन ठेवलेलं आहे। केकचे मोल्ड्स, चॉकलेटचे मोल्ड्स, काय जे लागतात आणि सगळ्याचा मी यूज केलेला आहे। सगळ्याच्या मला ऑर्डर होत्या, चॉकलेटच्या सुद्धा ऑर्डर्स होत्या आणि केकच्या सुद्धा ऑर्डर्स होत्या, त्या सुद्धा मी सगळ्या कंप्लीट वगैरे वेळच्या वेळी करून द्यायचे। दिवाळी सीझनमध्ये चॉकलेटच्या ऑर्डर्स असायच्या, जे काही आपले फटाके थीमचे चॉकलेट्स असतात ना, तर त्याच्यासुद्धा भरपूर ऑर्डर असायचे आणि ते सुद्धा मी सगळं वेळच्या वेळी सगळं कंप्लीट करायचे। सगळ्या ऑर्डर्स पूर्ण केलेल्या आहेत आणि भरपूर केक केले, पण एवढा आनंद होत नव्हता आणि आज पहिल्यांदाच एवढा आनंद होतोय। आपण सिल्वर बटन मिळालेलं आपल्याला आणि यूट्यूब थीमचा केक आपल्याला बनवायचा आहे, ह्याचा खूप जास्त आनंद होता। आणि मी स्वतःच्या बड्डेला तर कधीच स्वतःच्या हाताने केक बनवायचे नाही, सगळे मी घरी सांगणार की आता माझा बड्डे आहे, मी काही केक बनवणार नाही, मला बाहेरून घेऊन या आणि सगळे मग मला माझ्या बड्डेला केक वगैरे सगळे आणून द्यायचे आणि प्रत्येकांच्या बड्डेला मी आवर्जून त्यांच्या आवडीचा केक बनवायचे। तर परवाच बघा मी एक व्हिडिओ टाकलेला केक बनवताना आणि सांगितलं होतं की काय असेल सांगा बरं, मी एवढी आनंदात का आहे, मी स्वतःच्या हाताने केक असा का बनवते आणि एवढी गडबड का चालली केक बनवायची। तर बरेच जण म्हटले की ॲनिव्हर्सरी वगैरे असेल किंवा काय वगैरे, तर बरेच जणांनी असे ओळखले, फक्त 1-2च कमेंट्स आले असतील की ॲनिव्हर्सरी वगैरे असेल, पण तसं काही नाही आहे आणि सगळ्यांनी ओळखले की तुमचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि सिल्वर बटन वगैरे मिळणार आहे किंवा मिळालं असेल, अशा भरपूर कमेंट आल्या। तर पहिला सगळ्यात अगोदर मी सगळ्या युट्यूबर्स म्हणजे जे काही आपले सबस्क्रायबर्स आहेत ना, तर त्यांचे आभारी आहे, कारण तुम्ही एवढा सपोर्ट केला म्हणून तर मला एवढं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन वगैरे येतं आणि छान कमेंट्स वगैरे करता की ताई तुम्ही अशा, ताई तुम्ही तशा, सुग्रण आहात आणि काम वगैरे छान करता, फास्ट करता। तर या एक जरी कमेंट्स वाचली ना, तर एकदम असं काम करायला दुसऱ्या दिवशी जोश येतो की आपले व्हिडिओ आहेत ना, तर ते एवढी सगळीजण बघतात, आवर्जून बघतात आणि आपल्याला छान कमेंट्स वगैरे करतात, तर खूप भारी वाटतं आणि सगळ्यांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानते। आणि सिल्वर बटन येऊन सुद्धा मला जवळजवळ 3-4 दिवस झालेत, 3-4 दिवस झाले असतील, पण मी अजून सुद्धा ओपनिंग केलेलं नाही, कारण ह्याचं ओपनिंग मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, तुम्हाला तो आनंद द्यायचा होता आणि मला जेवढा आनंद झाला ना, तर तेवढा तुम्हाला तो द्यायचा होता, म्हणून मी तुमच्याशी शेअर म्हणजे सगळ्या जे काही नातेवाईक असतील, रिलेटिव्ह असतील आणि सगळे आपले जे काही सबस्क्रायबर्स असतील, तर त्यांच्यासोबतच मला हे सगळे सिल्वर बटन अनबॉक्सिंग वगैरे करायचं होतं। तर 23 ऑक्टोबरला मला जे काही आपले 1 लाख सबस्क्रायबर्स आहेत ना, तर 23 ऑक्टोबरला कंप्लीट झाले होते आणि 23 नोव्हेंबरपर्यंत आपलं सिल्वर बटन सुद्धा आलेलं आहे बघा। एक महिना व्हायच्या आतमध्येच आपल्याला सिल्वर बटन वगैरे असं आलेलं आहे। जास्त वेळ नाही घेतला, कारण काही म्हणायची की वेळ लागतं यायला वगैरे, पण तसं काही झालं नाहीये। 1 महिन्याच्या आतमध्येच आपल्याला सिल्वर बटन इथं आलेलं आहे। तर 4-5 दिवसाच्या पाठीमागे मला फोन आले की ताई तुमचं पार्सल आलेलं आहे इथं, तर पार्सल घेऊन जावा। तर मी विचारलं त्यांना काय आहे काय, आणि तेव्हा मी होते भाजी मार्केटमध्ये, 5-6 वाजता भाजी वगैरे, बुधवारी भाजी भरते, तर मला भाजी थोडीशी घ्यायची होती, तर मी भाजीच्या इथंच होते, मी आणि स्वरा गेलो होतो। तर तिथं फोन आला की असं या ऑफिसमध्ये आणि बटन घेऊन जावं, आणि तिथून जवळच होतं, म्हणजे अक्षरशः लक्षात पण आलं नाही की आपण दुसऱ्या दिवशी जावं, आवरून वगैरे जावं, तसं सुद्धा आलं नाही, कारण बटन एकदम आलं म्हटलं तर इतका आनंद झाला की तिथल्या तिथंच मी गेले, तर त्याचं सुद्धा शूट वगैरे घेतले, एका दिवशी तो सुद्धा व्हिडिओ टाकेन। पण सगळ्यांनाच असं होत असतं की खूप उत्साह असतो की बाबा ते कसं असेल काय असेल, पण मी ओपन सुद्धा केलं नाही। तसंच जे काही बटन होतं ना, तर ते आणलं आणि घरी वगैरे ठेवलं, सगळ्यांना सांगितलं पण अजिबात ओपन करू नका, मला जे काही करायचे तर ते सगळ्या सबस्क्रायबर सोबत ओपन करायचे असं मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही कोणी सुद्धा ते बटन उघडलं नाही आणि तो सुद्धा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा येईल। आणि इथं बघा माझं काय प्लॅनिंग चालू आहे, बायकांच्या डोक्यात काय विचार येत असतात की शेप कसे कुठून काढायचे। तर माझ्याकडे ही प्लेट होती, बरेच दिवस झालं ठेवून दिली होती
आणि तशा शेपची माझ्याकडे प्लेट असल्यामुळे मी ते लोगो आहे ना आपल्याला यूट्यूबचा, तर तसं ते काढून घेते. तर इथं न्यूट्रल जेल वगैरे तयार केले, थोडंसं प्रयत्न करते, पण आले की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर मी इथं चॅनल आहे ना, तर 19 मार्च 2023ला चॅनल ओपन केलं होतं आणि 2024 आणि 2025 आहे, तर 2 वर्ष कंप्लीट होऊन 3रं वर्ष लागलेलं आहे चॅनल ओपन करून. तर चॅनल ओपन केल्यानंतर आपल्याला 1 वर्ष जे काही यूट्यूबचं हे आहेत ना, जे काही रूल्स आहेत, आपल्याला 1000 का सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायला पाहिजे, 4000 तासचा वॉच टाइम कंप्लीट झाला पाहिजे, तरच आपलं चॅनल मोनेटाईज होतं. तर 1 वर्ष तर असंच निघून जातं. आपल्याला 1 वर्ष भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठं जाऊन आपल्या 1 वर्षाच्या आतमध्येच आपल्याला 4000 तासचं वॉच टाइम कंप्लीट करायचा असतो. आणि जे काही 1000 सबस्क्रायबर्स असतात ना, 1000 का 1500 होते, तर ते सबस्क्रायबर्स कंप्लीट करायला आपल्याला 1 वर्ष जातो. आणि स्टार्टिंगला नवीन चॅनल असतं, त्यामुळं आपलं ग्रो पण होत नाही, सबस्क्रायबर्स पण वाढत नाहीत आणि वॉच टाइम पण वाढत नाही, कधी कधी वाढलेला सुद्धा कमी वगैरे व्हायचा. तर भरपूर स्ट्रगल करावं लागतं 1 वर्ष तरी आपल्याला. आणि आमची यूट्यूबची जर्नी कशी होती काय, म्हणजे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन. कारण खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले आणि काही सुद्धा येत नसताना शून्यातून जग निर्माण करतात ना, तर तशापैकी आम्ही हे सिल्वर बटन येईपर्यंत कष्ट घेतलेलं आहे. तर नक्की सांगा तुम्हाला आमची जर्नी, यूट्यूब जर्नी जर ऐकायला आवडत असेल ना, तर कमेंटमध्ये सांगा, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन तुमच्यासाठी. चॅनल मोनेटाईज करायला कसं कष्ट लागतं ना, तसंच हा केक सुद्धा करायला मला कष्ट लागलेलं आहे. कारण मी 1 लाख सबस्क्रायबर्स 1K लिहायचं होतं मला, तर 100 आणि 100 लिहून झालेलं व्यवस्थित, माझ्याकडे मोल्ड्स होते, ते मोठं दिसत होतं आणि के आहे ना, तर ते छोटं दिसत होतं. आणि आम्ही सगळे हसत होतो की मम्मी बघ की, तर मुलं म्हणायची 100 बघ किती मोठं दिसतंय आणि केक एवढं दिसतंय बघ, 1K अजिबात सूट होत नाही त्याला. परत मला ते 3 शून्य काढायचे होते, जे काही परत चॉकलेट माझ्याकडे कॅरीबॅगमध्ये मी तसंच ठेवलेलं, त्याला गरम पाण्यामध्ये घालायची, कारण थंडी असल्यामुळे एकदम चॉकलेट हे घट्ट व्हायचं लगेच. मग ते प्रत्येक वेळेस गरम पाण्यामध्ये चॉकलेट घालणार, नंतर पातळ करणार, परत 0मध्ये ओतणार, ते त्याच्यात परत फ्रीजमध्ये ठेवणार, परत काढणार, परत ठेवणार, परत काढणार, असं जवळजवळ 3 वेळा मला करावं लागलं. आणि ते आपलं 1 लाख लिहायचं होतं ना, तर ते लिहायला सुद्धा मला एवढं कष्ट लागलेलं तुम्ही बघू शकला असता. कारण मी जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण खूप मोठा होऊन जातो, हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आणि ते जे काही आपलं 1 लाखच्या पुढचे जे काही शून्य असतात ना, तर ते काढायला सुद्धा 6 वेळा मी चॉकलेट मेल्ट केलेले आणि 6 वेळा फ्रीजमध्ये ठेवले आणि 6 वेळा बाहेर काढलेले. कारण एक आकारचं, एका मोल्डमध्ये फक्त एकच आकारचं होतं, त्यामुळे 6 वेळा चॉकलेट असं मला तयार करून घ्यावं लागलेलं आहे. 1च्या पुढे 6 झिरो काढण्यासाठी किती कष्ट करावं लागलेलं आहे बघा. इथं आमची आता मस्तपैकी केक वगैरे सगळा आम्ही रेडी केला, तयार केला. आणि हा आहे कालचा दिवस. आणि छानपैकी इथं फुलं वगैरे मिस्टरांनी भरपूर आणलेली. आणि माझ्या मुलाचे मित्र वगैरे येणार होते सेलिब्रेशन करायला, त्यांचे बरेच सारखे फोन यायचे की काकी आम्हाला 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर पार्टी पाहिजे. तर त्यांच्यासाठी चिकन वगैरे, बिर्याणी वगैरे करायची होती, सगळ्यांनाच खायला होत्या. म्हटलं तर एकच आपण असं करूया. तर मी, मम्मी, अर्चना वगैरे मस्तपैकी सकाळी सगळी कामं आवरून जवळजवळ आम्हाला वाजले असतील 12:30-1 वाजले असतील सगळी तयारी वगैरे करायला. सकाळचा वेगळा स्वयंपाक, सकाळचं आवरणं वगैरे, तर ते सगळं झालं. बाकीची तयारी आहे ना, तर इथं मम्मी, अर्चना, मी तिघी मिळून सुद्धा आम्ही छानपैकी अशी तयारी करतोय. तर मिस्टरांना सांगितलं होतं की डेकोरेशनसाठी फुलं वगैरे आणा, गजरे वगैरे आणा, आणि जे काही सगळं आपल्याला चिकनचं जे काही मटेरियल लागणार तर ते सगळं घेऊन या. तर इथं चिकन वगैरे आणले भरपूर. जवळजवळ मी इथं 3 किलो चिकन आणि 3 किलो तांदूळाचं प्रमाण करून बिर्याणी करायची होती मला. मग ते सुद्धा केलेलं आहे. थोडंसं चिकन 1-1.5 किलो सुक्कं पात्र वगैरे सुद्धा केलेलं आहे. तर बिर्याणी वगैरे पण भरपूर केलेली, असं काळ्या मसाल्याचं मटण चिकन असतं ना, तर तसं करायचं होतं. तर ते सुद्धा केले. बिर्याणीची सुद्धा तयारी झाली. आणि गजरे वगैरे घेऊन या म्हणून सांगितलं होतं, तर ते मेन विसरलेच. आणि सनफ्लावर थोडेसे होते आणि फुलं भरपूर आणलेली, तर ते मागं थोडंसं बघू शकला असतं तुम्ही. आम्ही सनफ्लावर डोक्यात वगैरे घालून बघितले होते. आणि गजरे परत आणायला जायचं झालंच नाही, खूप धावपळ होती दिवसभर, म्हणजे चालूच होतं काम आमचं त्या दिवशी. तर परत सांगायचं पण विसरलं गजरे वगैरे आणा म्हणून, तर ते काही शेवटी आणणं झालंच नाही. आणि असू दे, असं थोडंफार होती गडबड वगैरे. तर इथं कांदा टमॅटो वगैरे मस्तपैकी भाजून, कांदा एका साईडला कांदा टमॅटो वगैरे भाजायला घेतले बिर्याणीसाठी, एका साईडला तळायला घेतलं. आणि एका साईडला जे काही भात आहे ना, आपली शेगडी आहे इलेक्ट्रिकल, तर त्याच्यावरती भाताचं पाणी वगैरे ठेवून गरम करायला ठेवले. पाणी उकळले की त्याच्यामध्ये भात घालायचं, इकडे बिर्याणी करायचं, तिकडे कांदा तळायचं, असं फास्ट काम चालू असतं. आणि बऱ्याच ताई अशा म्हणतात की ताई तुम्ही काम खूप फास्ट करता, तर असं फास्ट केल्यावर होतं. आणि बाकीची तयारी वगैरे सगळी मला करून दिली होती पटपट.
तर माझं इथं फोडणी वगैरे टाकायचं काम चालू होतं मस्तपैकी. तर प्रत्येकांचा बर्थडे वगैरे असतो तर तेव्हा केक वगैरे असं सगळं घरीच करत असतो, बिर्याणी वगैरे घरीच करत असतो. आणि ज्या काही आमच्या कॉलनीमधल्या मुली वगैरे आहेत ना तर त्यांना माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते. तर सानिका वगैरे आहे तर त्यांना मी सांगितलं होतं जेव्हा मला सिल्वर बटन वगैरे मिळेल ना तर तेव्हा मी तुला नक्की बिर्याणी करून घालते. तर मग तसंच केलेलं आहे. मी जास्त काही असं कुणाला बोलवलं वगैरे नाही आणि सगळे लांब लांब रिलेटिव्ह आहेत, जे पाहुणे पण सगळे जवळ पण आहेत आणि लांब लांब पण आहेत. मग एकाला सांगितलं की एकाला हे होतं, मग म्हटलं बघू थोडे थोडे करून आपण नंतर सगळ्यांना बोलवून घ्यायचं एखाद्या दिवशी वगैरे. तर छानपैकी इथं आमचं चिकन सुक्कं पातळ वगैरे तयार झालेलं आहे, बिर्याणीची तयारी चालू झाली आहे. आणि त्यातच माझा तोपर्यंत एका मैत्रिणीचा वगैरे फोन आला तर तिच्याशी पण मी गप्पा मारत थोडीशी बिर्याणी करत होते. तर थोडंसं थराची बिर्याणी करायची होती, म्हटलं थोडंसं चिकन वगैरे साईडला काढून घ्यावं. आणि जे काही भात आहे ना बघा एवढा किती छान झालेला आहे आणि थोडासा कच्चा शिजवून घेतलेला आहे. आणि जे काही आपण बिर्याणीचं मॅग्नेट वगैरे केलेलं कांदा टमॅटो वगैरे भाजून तर त्याच्यामध्ये तर ते शिजवून घेतलेलं आणि त्याच्यावरती भाताचा थर वगैरे देऊन असं थोडीशी थराची बिर्याणी करणार आहे. तर थोडंसं लेअर वगैरे कांदा मसाला चिकन कोथिंबीर तर असं गरम मसाला वगैरे सगळं टाकून थोडंसं मधल्या लेअरला सुद्धा इथं चिकन वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावरती जो काही आपल्याला राहिलेला भात आहे ना तर ते सुद्धा मी त्याच्यावरती घालून घेते आणि छानपैकी असं बिर्याणी होते, एकदम मस्त होते. अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही. हो 1,08,000 झाले आता. मेहनत पण आहे तेवढी खरं. होय लॉंग व्हिडिओ वगैरे बनवायला खूप वेळ जातोय. आणि काय म्हणते बरी आहेस? होय कधी येणार आता इकडं? तर बघा इथे बिर्याणी करता करताच माझ्या एका मैत्रिणीचा फोन वगैरे आला तर तिने सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी फोन केला होता की 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले वगैरे. तर सगळ्यांचे फोन येत राहतात, सगळ्या रिलेटिव्हनी वगैरे सगळ्यांनी फोन केले 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर. आणि हा टप्पा करणं इतकं पण सोपं नाहीये, कारण एक सबस्क्रायबर्स आपल्याला मिळवण्यासाठी स्टार्टिंगला आपण सगळ्यांना सांगायचं की बाबा माझं चॅनल आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझं चॅनल आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे आपण स्टार्टिंगला सांगायचं की बाबा. आणि वाढत नाहीत ना तेव्हा आपल्याला सबस्क्रायबर पण वाढत नसतात. तर प्रत्येकानं सांगून आपण सबस्क्रायबर्स करायला लावायचो. पहिला मी सुद्धा तसंच केलेलं आहे की पहिल्यांदा आपल्याला हौस असते की बाबा हा चॅनल टाकले आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत वगैरे. कारण हा टप्पा पार करणं खूप मुश्किल आहे, खूप म्हणजे अडचणी पण फार येतात आणि खूप सगळं एडिटिंग शिकायला लागतं, व्हॉइस ओव्हर देणं हे ते प्रत्येक गोष्ट अशी अवघड आहे. आणि मला तर एडिटिंगमधला सुद्धा येत नव्हता, काहीच येत नव्हतं. हे शिकायला सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे असं हे केलेलं आहे, ज्यांनी म्हणजे सपोर्ट केलेला आहे. मैत्रिणी वगैरे मी व्हिडिओ केक वगैरे बनवायचे ना तर तेव्हा व्हिडिओ वगैरे बनवायचे. तर मंजू म्हणून माझी एक मैत्रीण आहे तर ती म्हणायची वहिनी तुम्ही एवढे छान वगैरे हे बनवता व्हिडिओ बनवता तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा खूप सपोर्ट करायच्या. पण मी म्हणायची मला काही नाही येत, त्यातलं काहीच जमणार नाही मला. तर तिनं प्रोत्साहन देऊन करायला चालू झालं. थोडंसं मुलांनी वगैरे मला शिकवलं, सगळ्यांनी थोडं शिकवलं, कारण मला अगोदर काहीच येत नव्हतं. एडिटिंगमधलं काही म्हणजे काहीच जमायचं नाही. पण तसंच थोडं शिकत गेल्यानंतर हातामध्ये मोबाईल जास्त. आणि मोबाईल म्हणजे मी अक्षरशः जुन्या मोबाईलवरतीच मिस्टरांनी माझा 3-4 रेडमी नोट 11चा मोबाईल होता तर मिस्टरांनी 3-4 वर्ष वापरलेलं. त्याच्यानंतर मी 3-4 वर्ष वापरला आणि तेव्हा कुठं आता मी V60 मोबाईल आता नवीन घेतलेला आहे, फर्स्ट टाइम नवीन घेतलेला आहे. कारण जुन्या मोबाईलवरतीच माझे 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि तो मोबाईल मी तसाच ठेवलेला आहे, कारण माझी पहिली लक्ष्मी आहे ती, कारण त्याच्यावरती मी सगळं काम केलेलं आहे. त्यामुळे तो मोबाईल माझ्याकडे तसाच ठेवणार आहे मी कायमस्वरूपी. अजून सुद्धा तो मोबाईल चांगला आहे, फक्त एडिटिंगसाठी वगैरे तेवढा फक्त आता नवीन हा मोबाईल वापरणार आहे. तर इथं बघा तेवढं साधं सिंपल असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. केक पण आला आणि आपलं बटन सुद्धा आता आलेला आहे. तर मस्तपैकी आता सेलिब्रेशन वगैरे करूया, कारण सगळ्या मैत्रिणींना वगैरे बोलवलं होतं आणि एक जण येतात एक जण नाही. आणि संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचे डबे जेवण कुणाचं काय असतं. तर सगळ्यांना फोन केला होता मैत्रिणींना या म्हणून. मग एक येत आहे तर म्हणजे थोडंसं इकडं तिकडं होतं. तर बाकीची जी काही तयारी होती ना आमची मग ती आम्ही करून घेतलं. थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, मुलांना समोसे वगैरे खायला दिले तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर मैत्रिणी वगैरे यायला चालू झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहे. केक बघा किती छान दिसतोय, असं आम्ही थोडंसं साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे बटनचं वगैरे. तर आता थोडंसं फोटोशूट वगैरे करूया. तर अजून भरपूर मैत्रिणी आल्या असत्या, पण बऱ्याच जण आज सुट्टी असल्यामुळे रविवार असल्यामुळे गावी वगैरे गेलेल्या. इकडं तिकडं थोडंसं रविवार असलं की कामं वगैरे भरपूर असतात, सुट्टीचा दिवस असतो तर सगळ्या बाहेर वगैरे गेलत्या. त्यामुळं थोड्याशा मैत्रिणी आल्या. तर मनीषा सुद्धा तिचं पार्लर असल्यामुळे ती सुद्धा खूप जरा वेळाने आली आहे.
तर ह्या सगळ्या मैत्रिणी आम्ही कॉलनीमध्ये सगळं नवरात्र उत्सव वगैरे असू दे, काही असू दे, सगळ्या एकत्र असतो. देवीला साडी वगैरे नेसवणं वगैरे असू दे, तर ते सगळे आम्ही एकत्र असतो. तर तेवढ्याच आम्ही मैत्रिणींना वगैरे असे बोलवून घेऊन, तर माझा मावस भाऊ आणि त्याची फॅमिली सुद्धा आज येणार होती सेलिब्रेशनसाठी, पण अचानक त्यांचा प्लॅन ते जतला गेल्यानंतर यायचं झालं नाही त्यांना, कारण तिथंच माझ्या भावानी ठेवून घेतलं त्याला. आणि नंतर मग त्यांनी आज आले होते, म्हणजे सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवशी आले. तर त्यांनी सुद्धा खूप छान असं कौतुक वगैरे केलं आमचं. तर ते पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय. फोटो मी एखादा त्यातून क्लिक करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करते. जवळ एकच करताना आपले आता काय साईडचं कडे इकडचं आरो इकडचं पाहिजे. काय माहिती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. ओके तर हाय का तुमची ते बॉक्स पण काढी बाहेर. मग तेच म्हणलं होतं मोठं असते. हा चित्र दिसलं आपलं, बघितलं का? बघितलं का? बघितलं का? कसा आता चेहरा दिसतो नाही दिसत. ऐकू ना तर सिल्वर बटन अनबॉक्सिंग काय असतं हा प्रकार सगळ्यांना बघायचा होता. तर सगळ्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे असे केले होते बघण्यासाठी. तर सगळ्यांनी बघितलंय, तुम्ही पण बघून घ्या. मग कशाला पण करत नाही का? चालेल की गेला होता मला. हॅपी बर्थडे. आम्ही येऊ काय जरा. ओके ओके सांगतो. ओके लावा जरा गाणी लावा, नाचा. आदित्य नाच. हे नाच शेअर करा, सबस्क्राईब करा.
सगळ्यांनी असा आनंद घेतलेला आहे सिल्वर बटन अनबॉक्सिंगचा. तुम्ही सुद्धा घेतला की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर तेच बटन मी इथं देवासमोर वगैरे नेऊन ठेवून देवांचा सुद्धा आशीर्वाद घेतलेला आहे. तर आई वडिलांचे आशीर्वाद, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे आमच्या पाठीशी आहेत. म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणा की सगळेजण म्हणा. लवकर म्हणा. व्हिडिओ कॉल करणार की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बर्थडे वगैरे असेल तर म्हणतो आपण हॅपी बर्थडे. तर आता काय म्हणायचं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन म्हणून हा कार्यक्रम मस्तपैकी साजरा केला. सेलिब्रेशन केलेला आहे. ही स्वराची माऊ. स्वरा अचानक आजारी पडली आहे. बघू स्वरा. स्वराची माऊ. हाय हॅलो, कशी झाली बिर्याणी? मस्त झाली, छान, एक नंबर. प्रत्येक वेळेस आता गोल्डन बटन मिळालं नंतर ह्याच्यापेक्षा पूर्ण चपाती भाजी भात वरण सगळे चपाती. अगं बाय 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 बाय, तुमच्या पिल्लांना पण घेऊन या जेवायला. नेक्स्ट टाइम आपण कच्चीच करूया. होय हो. मुलींचं असं म्हणणं होतं की असंच पुढं पुढं जात राहावं आणि आम्हाला सारखं सारखं जेवायला बोलवत राहावा. तर मी म्हटलं आता जेव्हा आता 10 लाख सबस्क्रायबर होतील ना तर तेव्हा बोलवणार. तर मम्मी म्हणतात तोपर्यंत पोरी लग्न होऊन वगैरे जातील आणि एवढे काय आपल्या आता सबस्क्रायबर्स लगेच वाढणार नाहीये. त्यामुळे सगळे हसत होते. तर स्वराची तब्येत बिघडली होती थोडीशी आणि तिची लाडकी माऊ म्हणजे ती लहानपणापासून तिच्याकडेच असायची. त्यामुळे ती सारखं माऊ तू अशी म्हणायची. तर तिच्याकडेच असायची लहानपणापासून. तर छानपैकी तिने सगळ्यांना हसवून वगैरे, मुलांनी हसवून, तिला स्वराला हसवून, तर 5 मिनिटांमध्ये तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं. अशा मैत्रिणी असाव्यात आपल्या जीवनामध्ये सगळ्या. एवढं होतो का माझ्या खाली बसती पैकी खाली बस. हॅलो केसीबीचं मोकळी सोडलं मग कसं झालं हाल ते. बस त्याने खाली बस. चालू करू कुणाला लावायचं का तेल? शाळेत आले चपचप होईल का तुझं? मस्त वाटतं दाखवू का? छानपैकी आमचं इथे सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि मुलांना वगैरे बिर्याणी वगैरे खायला दिली. ज्यांना खात नाही त्यांना समोसे वगैरे आणले होते तर ते समोसे केक वगैरे सगळ्यांना पार्सल वगैरे दिलं. छानपैकी असं आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे. तर हा होता कालचा दिवस. आणि जो काही माझा मावस भाऊ येणार होता ना पुण्यावरून तर त्याची फॅमिली सुद्धा आज आलेली आहे. जवळजवळ 12 वाजेपर्यंत आले होते आणि मस्तपैकी नंतर आम्ही गप्पा वगैरे मारलो. दिवस आमचा कसा गेला कळलं नाही. 3-4 वाजता मग जेवण वगैरे झालं. परत त्यांनी गेले तर मस्तपैकी त्यांनी सुद्धा आमचं कौतुक केलेलं आहे. अक्षरशः खूप रडलो आम्ही. म्हणजे शून्यातून जग निर्माण केलंच, नवीन काहीतरी मिळवून दाखवलंच असं त्यांनी खूप छान कौतुक केलं. तर जतवरून वगैरे लवकर निघाले होते पण इथं यायला सांगलीपर्यंत यायला त्यांना थोडासा वेळ लागला कारण रस्ता वगैरे सापडला नाही. तर असं पुढे गेले चुकून त्यामुळे थोडासा वेळ लागला. तर आता झाली त्यांची एंट्री. पुण्यावर आले डायरेक्ट पुण्यावर. मला अभिनंदन. डेकोरेशन खूप खूप अभिनंदन. लवकर टॉयलेट हो.
हे दिसतं का साईड झूम करून बघ. फोटो ते कसं लाईटीचा फ्लॅश पडतोय ना त्याच्यावर. पण दिसतोय. एकदम काच असला की लेटर वगैरे पण दिलं. जरा वेगळं काहीतरी पद्धती. सकाळी आणि ते भोपळा वेगळा करायचा. पुष्पभाऊजी म्हणतात हा आता भोपळा घेऊन जावा म्हणजे अजून एक तिला कंटेंट भेटतोय. जरा वेगळं काहीतरी. ह्याला गोल्डनला त्यांच्याबद्दल किती 10 लाख झालं तर मग गोल्डन भेटणार. म्हणजे आपला 1 मिलियन असतो. 1 मिलियनला गोल्डन. त्याच्या पुढे अजून क्राऊन मग ते डायमंड. अरे हळूहळू टाकतो. आता आपल्याला थोडीच वाटलं की बाबा थोडंसं 1 लाख. आणि आपण एवढ्या खेड्यातून इकडून तिकडून असं नाही आणि टेक्निक काही माहिती नसताना आपण काहीच माहित नाही. काय पहिल्यांच्या काळी खूपच म्हणजे 10वीच समजलं तेवढ्या ह्याच्यातून तिने बघितलं म्हणजे काल आमचं इतकं रडलं काय येतच नव्हतं तरी पण म्हणजे बघा आम्हाला स्वातंत्र्य हे करतात जे करत सारखे म्हणत असतो तुम्ही काही कामाचं नसते कामच म्हणत बसा. दिवाळीच्या वेळेस सिल्वर पूर्ण सिल्वर असतं का काय चिका काय काय माहित नाही मोबाईलवर फोटो घ्यायचा नुसतं एका ह्यातनच घेऊ ना. इकडेच उभा राहूया म्हणजे मग नेमच्या पण पडलं. भोपळा असा आडवा तर आडवा छान दिसतोय. बाई 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 तिच्या वजन आडवा. थांब थांब थांब. हा असं दाखव. केवढा मोठा भोपळा आहे ना. असं ठेव ठेव ठेव. तर आमची जशी जॉईंट फॅमिली आहे ना तर तशीच त्यांची पुण्यामध्ये जॉईंट फॅमिली आहे. सगळी खूप हौशी आहेत, खूप फिरतात. आले की सगळ्यांची भेट घेतल्याशिवाय जात नाही. तर बरेच दिवसांनी आले होते. मुली वगैरे तर आमच्याकडे आलीच नव्हती, फक्त ते दोघं येऊन एकदा गेले होते पण मुलं वगैरे आली नव्हती. तर त्यांना सुद्धा भेटून खूप आनंद झाला आणि मस्त मजेत दिवस आमचा गेला आणि छानपैकी आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं, दिवस एन्जॉय केला. तर हा होता सेलिब्रेशनचा खास आणि खास कौतुक करण्यासाठी त्यांनी तिकडून आले होते. तर त्याचं असं म्हणणं होतं की तुला काहीच येत नव्हतं, एडिटिंग वगैरे काहीच येत नव्हतं. लग्न झालं तेव्हा तर एवढी एवढी होतीस, तुला काहीच जमत नव्हतं. आता एवढं छान एडिटिंग करतेस, व्हिडिओ बनवतेस, टाकतेस. आपल्या पाहुण्यामध्ये असं कोणच नाही केलं आणि सिल्वर बटन वगैरे तर तू पहिल्यांदाच ते कमवलं आहेस असं त्याचं म्हणणं होतं. तर सगळ्यांना माझ्यासोबत सगळ्यांना असा आनंद झाल्याने दिवसभर थांबल्यामुळं ना खूप भारी वाटलं. पण ते गेले, त्यांना जायचं होतं पुण्याला. तर हा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वरा बघा भोपळा उचलून घेऊन येते आतमध्ये, तर तिच्या वजना एवढा भोपळा आहे हा. तर आता बघू याच्यासाठी काहीतरी आपण घाऱ्या वगैरे बनवूया. तर गावाकडून म्हटले की घेऊन जा तिला भोपळा, ती लगेच व्हिडिओ करून टाकते आता त्याच्यापासून काय बनवलंय वगैरे. तर केवढा मोठा भोपळा आहे बघा. आणि गावाकडे वेलींना असा हा भोपळा आलेला घाऱ्याचा, उपवासाचा सुद्धा हा भोपळा म्हणतात ह्याला. तर बघूया आपण एखाद्या दिवशी छानपैकी याची रेसिपी करूया काहीतरी. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा सांगा, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. आमची यूट्यूब जर्नी वगैरे पाहायला आवडेल का तुम्हाला, तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.